चला आता चष्मा घाला पटकन. कशाला? कशाला काय घाला. अरे कशाला? कशाला काय वाघमारे? आधी काय गोंधळ घालून ठेवला माहितीये ना तुम्ही? तो तात्या आला होता तेव्हा पंखा लावायला गेला आणि खाली पप्पांना पायाला लागू नये म्हणून लगेच अलर्ट केलं त्यांना. मग आता काळजी घ्यायलाच पाहिजे ना वाघमारे. त्यात आपल्या घरात 2-2 CCTV आहेत. एक म्हणजे मम्मी साहेब आणि आपल्या सपना वहिनी. मग त्या अचानक आल्या तर कधी बी येऊ शकतात त्या. बरं झालं आठवण केलीस. काय झालं? असं काय बघतोस? तुमचे डोळे बघतो. तुमचे डोळे माझ्या डोळ्यात साठवून ठेवतो असं समजा. अरे बाप रे, गॉगल मधून डोळे दिसतात तुला? उगाच आपलं गोड गोड बोलायचं म्हणून काही बोलू नकोस. डोळे दिसतात. काय कथा वाघमारे, अहो किती वर्ष सोबत आहोत आपण. मग आतापर्यंत तुमचे डोळे माझ्या मनात साठलेच असतील की? तेच बघतोय असं समजा. सत्या, कॉलेज मधल्या बॉयफ्रेंड सारखं वागू नको. मोठे झालोय आता आपण, नवरा बायको आहोत. मग बायकोशी गोडगोड बोलायचं नाही असा कुठं नियम आहे का? आणि त्यात आता बायकोच एवढी गोड आहे म्हणल्यावर काय करणार ना माणूस. जा रे सत्या. हा अहो लाजताय तर जरा मनापासून लाजा की वाघमारे. कुणाला घाबरताय? पण वाघमारे खरं सांगू, खरं सांगू, तुम्ही बघू शकता हे कळेपर्यंत ना लई कासावीस झाला होता माझा जीव. तुम्हाला बाहेरनं धीर देत होतो मी, पण आतून एकदम तुटून गेलो होतो. पण हा, ज्या क्षणाला मला कळलं ना की तुम्ही बघू शकता, तेव्हा मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला काय सांगू तुम्हाला. असं वाटत होतं की एकदम जल्लोष करावा, अख्ख्या साताराला ओरडून सांगावं की वाघमारे बघू शकतात. हो, कळतोय तुझा आनंद, पण त्या आनंदाला जरा आवर घाल. सध्या याची भनक कुणालाही लागू द्यायची नाही आपल्याला. सत्या, पण सत्या मला एक सांग, या अपघातात खरंच माझे डोळे जर... वाघमारे बस, पुढे एक शब्द बी बोलू नका. मान्य आहे असं सगळं काही घडलं नाही, पण त्या बाबतीत काही विचार करायची मी हिंमत होत नाही माझी. आणि खरोखर असं काही झालं असतं ना तर माझे डोळे दान केले असते मी तुम्हाला. एक वेळ मी आंधळा राहिलो असतो, पण तुम्हाला हे जग बघायची दुसरी संधी दिली असती. सत्या, एवढं प्रेम करायला कसं काय जमतं रे तुला? कसं काय म्हणजे? तो जोडीदाराच एवढा भारी भेटलाय म्हणल्यावर फक्त डोळेच काय, काळीच बी काढून देईल कोणी पण. आमरे, आमरे, माने जाई जेवलं का? हो जेवल्या, आणि औषधं पण खाल्ली आहेत त्यांनी. बरं ऐक, तू पण फोन बघत बसू नको जास्त वेळ. ताबडतोब जाऊन झोप जा. अशा अवस्थेत जास्त झोपेची गरज असते. झोपते 5 मिनिटात. झोप तर मी गादी घालते. आमरे, आई, काय ग? अगं लाईट कशी काय गेली अचानक? बरं जरा एक काम करतेस का, बाहेर जाऊन जरा बघतेस का आपलीच लाईट गेली का बाजूची पण गेली?
कोण आहे तुम्ही? कशाला आले आमच्या घरात? काय पाहिजे तुम्हाला? ए थोबाड बंद करायची आणि घरामध्ये जेवढे दागिने आणि पैसे आहेत ना सगळे आणून ठेवायचे इथं. काय नाही मिळणार तुम्हाला? निघा इथनं. अरे अगं काही उज्जत घालायची येळ का? हा गप्प बस जरा. काय आलाय तुम्ही? हा आला कसं घरात? वा घराच्या बाहेर. ए गप बसायचं दोघी बी तर दोघींचं गळं चिरीन आणि तुझ्या पोटातल्या बाळाला मी खलास करून टाकीन. गप बसायचं. असं काय करू नका. बघा मी हात जोडते तुमच्या पुढे. तुम्हाला काय पाहिजे तर घ्या. माझ्या पुढे काय करू नका. अरे गप्प बस. मी हात जोडते. तुम्हाला सगळं काय पाहिजे ते घ्या. पैसे दागिने पण माझ्या पोरीला काय करू नका. वेळ वाया घालवू नका. सगळे दागिने आणि पैसे लवकरात लवकर कुठे ते सांगा. खोलीत आतल्या खोलीत कपाटामध्ये चावी द्या इकडे. गादी खाली चावी. कुठे खोली कुठे आहे? ही मागचीच. ए काय बघून ये तिथं. आणि त्या खोलीत काय आहे आतल्या? काय नाही. ए, तू गप. ए, गप बसा नाही तर गळा चिरून टाकीन दोघींचा बी. शांत उभं राहायचं जाग्यावर. बघा तुम्हाला काय पाहिजे ते पुढे जातात. दागिने भेटली ती. जा गाडीत बस चाल घेऊन. आवाज बंद कर. चल चल चल. ए, धर तिला. घे चल वर. कुठे घेऊन चालले तुम्ही? मला कोण अरे वर ना. सोडा. वाचवा. वाचवा. सोडा. कोण आहे तुम्ही? ए, दरवाजा उघड. चल, चल, चल. चालले. वाचवा. सोडा. सोडा. सोडा मला. सोडा. सोडा ना. मानवी ताई. त्यांना का घेऊन चाललंय? अरे किती वेळ अजून? बघ त्या तुझ्या माणसांना फोन कर. झाला फोन. येतच असतील ते. थांबा थोडं. अरे किती वेळ अजून? विजय नाही मी. मला उत्सुकता आहे. किती वर्षाने मी माझ्या बायकोला तुझ्या आईला भेटणार आहे. बघ बघ कुठे आहे ते बघ. आले. मॅडम तुमचं काम झालंय बरं का. आता आम्हाला दिलेला शब्द कधी पूर्ण करताय? करणार. सगळं करणार. हे शब्द दिला की नाही मग तो पाळणार. फक्त तुम्ही मी जसं सांगितलंय तसं व्यवस्थितपणे केलं की नाही ते सांगा. त्या घरावर दरोडा पडलाय असंच वाटलं पाहिजे याची काळजी घेतली आहेत ना? हो मॅडम सगळी काळजी घेतली. बायको 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 कुठं होतीस तू इतके दिवस? ती वाट बघितली तुझी. किती पळशील तू? केव्हापासून पळतेस तू? आता बाद झालं पळणं. इथून पुढं पळायचा प्रयत्न केलास ना पायच तोडून टाकीन. कायमचं पळणं बंद होईल बायको. दबडे तुझा कौतुक कौतुक केवळ कौतुक.
हे फार छान काम केलंयस तू. या हिला कोर्टासमोर उभं करून सत्या स्वतःची सुटका करून घेणार होता ना, आता करून घे म्हणावं सुटका. कौतुक कौतुक केवळ कौतुक. वाघमारे, तुम्हाला कंटाळा आला असेल ना, चला आपण जाऊ बाहेर. नाही आता कशाला, बसते इथंच. अहो जरा फ्रेश वाटेल तुम्हाला, चला बाहेर. सत्या चला चला तर फ्रेश वाटेल तुम्हाला. सत्या अरे चला माझं ऐका, जरा फ्रेश वाटेल, या. वा वाघमारे, बघा किती मस्त पाऊस पडतोय. भिजायचं का? अरे काय वारा बघ किती सुटलाय, पाऊस पडतोय, मी आजारी पडेन. चल बाबा आता. अहो वाघमारे, काय होत नाही, थांबा इथं. सत्या अरे काय हट्टय हा, काय गरज होती इथे याची सांग मला. हो, काय गरज होती म्हणजे? एकाच खोलीत बसून बसून वैतागला असाल तुम्ही, म्हणून तर इथे घेऊन आलोय ना. इथे ना बघा, मस्त वाटेल तुम्हाला वाऱ्याला. एवढा छान पाऊस पडतोय इथं बघा, तुमच्या मनातली सगळी वादळं शांत होतील. काही गरज नाही याची, आजारी बिजारी पडेन मी. वाघमारे थांबा, मुळात असं विचारच का करताय तुम्ही? तुम्हाला ना वाऱ्याची भाषा कळत नाही, म्हणून असं विचार करताय तुम्ही. सत्या, हे वारं ना तुझ्या डोक्यात शिरले, त्यामुळे असं काय तर बोलतोयस. वाऱ्याची भाषा असते व्हय? हा मग असते वाघमारे, वाऱ्याची भाषा असते, ती फक्त समजून घ्यायची असते. तुम्हाला येत नाही ना, चला आज मी शिकवतो तुम्हाला, या. सत्या काय सुरू आहे हे? वाघमारे, मी जेवढं सांगतो तेवढंच करा. हं? आता ना सगळ्यात आधी डोळे बंद करा. आता पावसाचा जो आवाज येतोय ना, तो ऐका. आता मनाला जरा शांत करा. डोक्यात सुरू असणारे सगळे विचार, सगळी गडबड बाजूला ठेवा. आता बघा कसं वाटतं. तुमच्या अंगावर येणारी प्रत्येक वाऱ्याची झुळूक तुम्हाला काहीतरी सांगते असं समजा. आणि पावसाच्या आवाजानं जे संगीत तयार होतंय ना, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. आता सांगा कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय रे सत्या, मन कसं अगदी शांत झालं. एखादी पावसाची मोठी सर कोसळून गेल्यावर कशी शांतता पसरते ना, अगदी तसं वाटतंय. असं वाटतंय की हा पाऊस थांबूच नाही. हा वारा, ही शांतता आणि तुझ्या मिठीत मी. दिवसाचा शेवट असाच व्हायला पाहिजे. होईल ना, असंच होईल. ती जबाबदारी माझी असं समजा.
तर कुणाचा फोन आला? आंबरी आहे. अमृताचा फोन आत्ता उचल आणि स्पीकरवर टाक बघू. हॅलो. सत्यदाजी हो कुठे आहे तुम्ही? सत्यदाजी तुम्ही लवकर इकडे या. का आंबरे, शांत हो आधी. तू काय झालं ते तर सांग. सत्यदाजी इथे घरी गुंड आलेले, सगळं चोरून घेऊन गेलेत. तुम्ही लवकर या ना. आमरे आम्ही येतोय लगेच. चल. सत्या, फक्त आपल्या घराची लाईट गेली, आजूबाजूला सगळ्यांची लाईट आहे. बहुतेक त्या गुंडांनी घालवली असणार. जरा चेक करतोस का प्लीज? हा, मी बघतो लगेच. आई, आंबरे. आई ठीक आहेस ना तू? आमरे, ठीक आहेस ना तू? ठीक आहेस ना आई? बरं, हे सगळं काय घडतंय का आपल्या आयुष्यात? अगं आज जीव घेतला असता त्यांनी आमचा. आई, आम्ही आलोय ना आता. अजिबात घाबरू नको, शांत हो बघू. आई, आंबरे, ठीक आहे ना तुम्ही? त्या गुंडांनी काही केलं नाही ना तुम्हाला? आणि तुम्ही चेहरे बघितले का त्यांचे? काय घेऊन गेले घरात मध्ये? नाही, त्यांचे चेहरे नाही दिसले आम्हाला. त्यांनी तोंडाला बांधलेला आणि सगळीकडे काळोख होता. पैसे आणि दागिने घेऊन गेलेत. आणि काय अजून काय घेऊन गेलेत का? आणि आणि मानवी ताईंना पण घेऊन गेलेत. काय? पण ते तर दरोडा टाकायला आले होते ना. मग मानिनी मॅडमने घेऊन जायचा काय संबंध आहे? संबंध आहे सत्या. दरोडा हा फक्त दाखवायला होता. त्यांचा खरा उद्देश तर मानिनी मॅडमना ताब्यात घेणं होता. आणि हे गुंड दुसरं तिसरं कुणी नाही, तात्या साहेबांनीच पाठवले होते. एकदम घट्ट बांधा रे, पळून नाही जाता आलं पाहिजे हिला. तुम्ही किती महत्वाच्या आहात माहित आहे? तुमच्यामुळं मला शिक्षा होऊ शकते, जेलमध्ये जावं लागेल मला तुमच्यामुळे. पण आता तुमचा वापर करून मी आता सत्याला गजाड करणार आहे. इतक्या महत्वाच्या आहात तुम्ही. पूर्वा पाटील, तयारी करा. मुसक्या आवळा त्या सत्याच्या. येस सर, लवकरच आम्ही कारवाई सुरू करतो. सत्यजित सुर्वे, तयार राहा. जेल तुमच्या दिशेनं निघालंय. अगं पण त्यांनी काही बरं वाईट केलं असतं तर हो त्याचं नव्हतं झालं असतं आज. आई, आई हे बघ, रडू नकोस आता. तू
तू शांत हो बघू आधी, शांत हो आधी. सत्यजितराव, आम्हाला माफ कराव. तुम्ही मोठ्या विश्वासानं मानिनी मॅडमची जबाबदारी आमच्यावर दिली, पण आम्ही ती जबाबदारी नाही पार पाडू शकलो. खरंच माफ करा. अहो आई, काय करताय तुम्ही? हात कशाला जोडताय आणि माफी काय मागताय तुम्ही? अहो उलट तुमच्यामुळे माननीय मॅडम एवढे दिवस सेफ राहिल्या. तुम्ही त्यांची काळजी घेतली म्हणून. तुम्ही प्लीज माफी मागू नका. होय आई, आणि बघ, तुमच्या जागी दुसरं कुणी असतं तरी हेच केलं असतं ना. तुमच्या हातात काय होतं सांग ना मला. तुमचा काहीच दोष नाहीये. सत्यदाजींना निर्दोष सोडवण्यासाठी तो एकच मार्ग होता. ते एकच साक्षीदार होते आपल्याकडे, आणि आता त्याच नाही सापडले तर आपण सत्यदाजींना निर्दोष कसं सिद्ध करणार आहे? मंजू, सत्यजितरावांना अटक झाली तर? नाही, त्यांना अटक झाली तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार ग. मला सतत असंच वाटत राहील का माझ्याच पोरीचा संसार मी माझ्याच हातानं वाटोळा केलं. ते आई, असं काही नाही होणार. आम्ही शोधू त्यांना. पण तात्यासाहेबांनी काय हडकटी केली तर? अगं करू देत की, त्यांना काय करायचं ते करू दे. काही झालं तरी मानिनी मॅडमचा शोध मी घेणारच, आणि त्या तात्यासाहेबांचा कायमचा निकाल लावणार. कोण आहेस तू? मला काय इथं घेऊन आलीस? सोड मला, जाऊ दे. सोड सोड, सांगितलं ना, सोड मला. तुझा माझा काय संबंध आहे? मला जायचंय, घरी जायचंय मला. सोड सोड म्हणून सांगितलं तुला. सोड. सगळं सांगणार, सगळं सांगणार. तू आधी शांत हो. कोण आहेस तू? कोण आहेस तू? ए चुप, शांत हो. आई, अगं मी मुलगी आहे तुझी. हे बघ, तुझ्यासाठी जेवण सुद्धा घेऊन आलीये मी. तू माझी मुलगी आहेस. हो, तुला खायला पण आणलंय मी. तू मस्तपैकी खाऊन घे आता, ओके? नकोय मला तुझं जेवण. चालते हो इथून. सांगितलं ना, तू माझी मुलगी नाहीयेस. ए चुप, मीच आहे तुझी मुलगी. हे बघ, किती प्रेमाने मी तुझ्यासाठी खायला आणलंय. काय काय बघ. चालते हो इथून. सांगितलं ना, मला नाही जेवायचं. काय माहिती अन्नात विष घालून आणलं असशील मला मारायला. ए बाई, चुप. सांगितलं ना. चुप. काय वेडी आहेस का काय? हा, मी का विष घालून आणे? अगं तू उपाशी मरायला नको ना, म्हणून तुझ्यासाठी जेवायला घेऊन आले. तू माझ्या समोर काही मस्ती दाखवते सगळी. हा, मला वाटतं तुला ना सवयच आहे. तुला सवयच आहे जे जे खायला देते त्यांच्यावर उलट फिरण्याची.